छात्राः नमो नमः। विद्यार्थ्यांनो, आपण गद्यपाठाला सुरुवात केलेली आहे। भाषा संवाद असं आपल्या या पाठाचं नाव आहे। वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांनी एकत्र येऊन सरस्वती देवीकडे प्रार्थना केली की आमच्यापैकी श्रेष्ठ कोण हे तुम्ही सांगावं। तेव्हा मात्र सरस्वती देवींनी काही उपाय योजले आणि त्यांना स्वतःचं परीक्षण करायला लावलं। हा भाग आपण पाहत होतो। अर्धा पाठ आपण पाहिलेला होता। आता आपण त्याच्या पुढे पाहणार आहे। आपण आतापर्यंत पाहिलं होतं की प्रत्येक भाषेचे शब्दकोश असतातच। इथे भाषा म्हणत होत्या। भाषा हा प्रत्यपृच्छन प्रतिअपृच्छन भाषांनी विचारले, किंतु शब्दकोशः शब्दानां अर्थांतु प्रकाशयन्ति एव। शब्दकोश हे तर शब्दांचे अर्थ प्रकाशित करतच असतात, प्रकट करतच असतात। तरीही निरुक्तस्य किं महत्व, मग निरुक्ताचं काय महत्व आहे? सरस्वती देवीने म्हटले, शब्दकोशः अर्थ प्रकाशकाः इति तु सत्यमेव। शब्दकोश हे अर्थाला स्पष्ट करतात, हे तर सत्यच आहे। किंतु ते शब्दानां वर्तमानम अर्थम एव प्रकाशयन्ति, परंतु शब्दकोशे त्या शब्दाचा वर्तमानातला अर्थच प्रकट करत असतात। निरुक्तम तु शब्दानां निर्मितेः इतिहासम निश्शेषम कथयति, परंतु निरुक्त हे मात्र शब्दांच्या निर्मितीचा इतिहास पूर्णपणे सांगत असतात। भाषा हा उचूः, सर्व भाषा म्हणाल्या सम्यक अवगतम अधुना, आम्ही हे आता चांगलं जाणलेलं आहे। लौकिक वैदिक संस्कृत शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्यते। लौकिक वैदिक सगळ्या संस्कृत शब्दांचं निर्वचन स्पष्टीकरण करणं शक्य आहे। अपि भारतीय भाषा स्थितानां शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्य, काय भारतीय भाषांमध्ये असलेल्या शब्दांचं निर्वचन म्हणजे असं स्पष्टीकरण करणं शक्य आहे। सरस्वती स्मितम कृत्वा उक्तवती, सरस्वती हसून स्मित करून म्हणाली, अथ किम, होय तर। पश्यन्तु सर्वाः भवत्यः, तुम्ही सर्वांनी पाहावे। अहम एकम संस्कृतम शब्दम वदामि, मी एक संस्कृत शब्द म्हणते। तस्य कृते स्वान स्वान शब्दान झटिति वदन्तु, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःचा शब्द म्हणजे आपापल्या भाषेतला शब्द पटकन सांगावा। भ्रमरः, सरस्वतीने कोणता शब्द उच्चारला? भ्रमरः। तदा भाषा भ्रमरवाचकैः शब्दैः युगपद गुंजनम चक्रुः, तेव्हा सर्व भाषांनी या भ्रमरवाचक शब्दांचा एकाच वेळी म्हणजे आपल्या भाषेत असलेले सगळे शब्द युगपद म्हणजे एकाच वेळी जणू गुंजन केलं। मराठी भाषा म्हणाली भुंगा, गुजराती भमरो, बांगला भ्रामोर, पंजाबी भरिंग, काश्मीरी बुमरो, पाली ही भमरो, हिंदी भवरा, असमिया भोमोरा, तेलुगू भ्रमरमू आणि उडिया भर, म्हणजे सर्व भाषांनी त्या भ्रमर शब्दासाठी आपापल्या भाषेतला शब्द एकाच वेळी उच्चारला। सरस्वती पुनः वदती, सरस्वती पुन्हा म्हणाली, शब्दानां मूलार्थ प्रतिपादनम एव भाषायाः वैभवम, शब्दांच्या मूळ अर्थाचं प्रतिपादन करणं हे भाषेचं वैभव आहे। नित्यम भ्रमती एव अयम अतः भ्रमरः, हा नेहमी फिरत असतो म्हणूनच हा काय आहे? भ्रमर। भ्रम इति धातोः व्युत्पन्नः अयम शब्दः, भ्रम फिरणे या धातूपासून तयार झालेला हा शब्द आहे। अधुना अवलोकयन्तु सर्वान् एतान् शब्दान्, आता सर्वांनी या शब्दांना चांगलं पहा। निर्वचन सिद्धांतेन स्पष्टतया अवगम्यते यत्, निर्वचन सिद्धांताने हे स्पष्टपणे आपल्याला जाणवते, समजते की शब्दस्य क्व मूलम, शब्दाचं मूळ काय आहे, कुठे आहे। कीदृशः च विन्यासः, त्याचा विन्यास कशा प्रकारचा आहे। कुत्र समानता, कुठे समानता आहे। किमु भेदः, भेद कुठे आहे। तर्कयन्तु सम्यक, या सर्वांचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा, तर्क करा म्हणजे एका या शब्दावरून। यूयम सर्वाः भगिनी भावम भजध्वे, तुम्ही सर्वांनी बहिणीप्रमाणे, भगिनी भावम म्हणजे बहिणीच्या भावाने राहावे। न कापी श्रेष्ठा कनिष्ठा वा, तुमच्यापैकी कोणीही श्रेष्ठ नाही किंवा कनिष्ठ नाही। यदा यदा एतादृशः संभ्रमः अहम भावः वा युष्माकं मनसि उद्भवेत्, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा संभ्रम किंवा अहंकार
तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तदा तदा युष्माभिः शब्दानां मूलम प्रति गंतव्यम, तेव्हा तेव्हा तुम्ही शब्दाच्या अशा मुळाकडे जावे, म्हणजे त्याच्या उत्पत्तीकडे, मूळ शब्दाकडे जावे. सरस्वत्याः वचनं श्रुत्वा सर्वाः भारतीय भाषाः भगिनी भावम अवगम्य संवदितुम उद्यताः. सरस्वतीचं वचन ऐकून सर्व भारतीय भाषा या भगिनी भाव म्हणजे बहिणीच्या भावा, हा आपल्यामध्ये असलेला बहिणीचा भाव जाणून संवदितुम एकमेकांशी बोलण्यासाठी उद्यतः प्रेरित झाल्या. आणि अशा प्रकारे मूळ संस्कृतातूनच सर्व भाषांमध्ये शब्द आलेले आहेत. काही मध्ये थोडासा फरक बदल झाला, काही नवीन वर्ण आला, कुठे वर्णाचा लोप झाला, कुठे विपर्यय झाला, हे सगळं या शब्दामधून, एका भ्रमर शब्दामधून इथे या चित्राच्या याच्यात आपल्याला सगळं दाखवलेलं आहे. भारतीय भाषा मराठी, गुजराती, बांगला, पंजाबी, काश्मीरी, पाली, हिंदी, संस्कृत, असमिया, तेलुगू आणि उडिया या सर्व भारतीय भाषा, पण या सर्व समान आहे, कुणीच श्रेष्ठ नाही आणि कुणीच कनिष्ठ नाही, या हे मात्र या संवादातून स्पष्ट केल्या गेलं. आता पहा अमरकोश, आपण निरुक्तम तर पाहिलंच. अमरकोश तुम्हाला माहिती आहे, हा अमरसिंह या पंडितांनी लिहिलेला अमरकोश आहे. समानार्थी शब्द यात पद्यमयी रचना केलेली असते. शिवाय त्या शब्दांचं लिंग सुद्धा यात सांगितलेलं असतं. 1500 शब्दांसाठी याच्यात 1500 श्लोक आलेले आहेत. ठीक आहे ना, हे सगळं तुम्ही शिकलेले आहात. 9व्या वर्गात अमरकोशाबद्दलची माहिती होती, हे सर्व आपल्याला माहिती आहे. चला आता आपण आजच्या पिरियड मध्ये तासिकेमध्ये थोडासा भाषा अभ्यास पाहूया. माध्यम भाषा ससंदर्भम स्पष्टीकृत, दोनच वाक्य आहे, कुठल्याही एका वाक्याचं तुम्हाला काय करायचंय, संदर्भाचे स्पष्टीकरण करायचंय. पाहता निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, निर्वचनाचे 5 प्रकार आहेत. हा पहिला वाक्याचा अर्थ. दुसरे वाक्याचा अर्थ पाहून घेऊ. अपि भारतीय भाषा स्थितानां शब्दानां निर्वचनम कर्तुम शक्य, काय भारतीय भाषांमध्ये असलेल्या शब्दांचं निर्वचन करणं शक्य आहे. वाक्य आलं की तुम्हाला माहिती आहे 5 गुणांसाठी संदर्भाचे स्पष्टीकरणासाठी या 2 पैकी एक वाक्य येईल. कुठलंही आलं तरी आपल्याला आधी वाक्य लिहायचंय, संस्कृत वाक्य, त्याच्या खाली त्याचा अर्थ, आत्ताच मी अर्थ सांगितला. त्यानंतर आपल्याला लिहायचा असतो संदर्भ. काय लिहिणार तुम्ही या संदर्भामध्ये, काय काय अपेक्षित आहे संदर्भामध्ये. पाठाचं नाव आलं पाहिजे, लेखक असेल लेखक, त्यांचा ग्रंथ असेल ग्रंथ, पण हा कसा आहे तयार केलेला पाठ आहे. ठीक आहे ना, म्हणून इथे आपल्याला काय दिसत नाहीये, कुठेही कुठल्या लेखकाचं किंवा ग्रंथाचं नाव नाहीये. मग आपल्याला काय लिहायचं इथे, हे वाक्य जे आपण अर्थ लिहिणार आहे. भाषा संवाद या पाठामध्ये आलेलं काय आहे, हे वाक्य आहे. मग लिहायचं शब्द व्युत्पत्ती शास्त्र, हे संस्कृत भाषेचं विशेष आहे. यास्क मुनींनी निरुक्त हे रचलं. हा व्युत्पत्ती शास्त्र विषयक पहिला ग्रंथ आहे. शब्दाच्या मुळाचा शोध घेणं हे अतिशय रोचकतेने यात स्पष्ट केलेलं आहे. सर्व भारतीय भाषांमध्ये संस्कृत ही समान सूत्र आहे, किंवा त्यात आलेले प्रत्येक शब्द संस्कृतातून निर्माण झालेले किंवा संस्कृतशी समानता दाखवणारे असतात. म्हणून संस्कृताच्या साहाय्याने सर्व भारतीय भाषा अलंकृत झालेल्या आहेत. हे कळावं यासाठी हा एक कल्पिलेला संवाद, भाषा संवाद आहे. ठीक आहे, एवढं काय लिहायचं आहे, संदर्भ. आता त्यामध्ये सांगितलेलं आहे की कशाचे, निरुक्ताचे 5 प्रकार आहेत. ठीक आहे ना, ते निरुक्त. वाक्यात त्यांनी सांगितलं होतं आपल्याला निर्वचनस्य पंचविधा. हा निर्वचनाचे कशाचे आहेत, निर्वचनाचे 5 विभाग आहे. आता पहा, हे निर्वचनाचे पंचविधा सन्ति इथे वाक्य आलेलं आहे. मग आपल्याला हे थोडक्यात लिहायचंय. तर स्पष्टीकरण लिहिताना आपल्याला स्वतःच्या शब्दात या सर्व थोडक्यात लिहायचं आहे. आता पहा, पूर्वी परस्पर भांडणाऱ्या सर्व भारतीय भाषा एकदा सरस्वती देवीकडे गेल्या आणि त्यांनी देवीला प्रार्थना केली की देवी तुम्ही आम्हाला सांगा की आमच्यामधली सर्वात श्रेष्ठ कोण आहे. देवी सरस्वतीने
सांगितलं की तुम्ही सर्व आसे तू हिमाचल म्हणजे दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत तुम्ही असणाऱ्या सर्व शोभून दिसणाऱ्या अशा सर्व भाषा श्रेष्ठ आहात. पण सर्व भाषांना मात्र हे पटलं नाही. हे कसं शक्य आहे बा? त्यावर सरस्वतींनी सांगितलं की ठीक आहे, प्रत्येकीने आपल्या भाषेमध्ये असलेले शब्दांना बोलवा, म्हणजे शब्दकोश बोलवा. मग आता सरस्वतींनी सांगितलं की सर्व शब्द अर्थपूर्ण असावे, ते निरर्थक असू नये. कारण शब्दरूप हे काय असतं? भाषेचं शरीर आहे आणि अर्थरूप शब्द हे भाषेचं शरीर असतं आणि अर्थ म्हणजे हा भाषेचा काय असतो? आत्मा असतो. मग सरस्वती देवीने स्पष्ट केलं की राम शब्द, कुठेही राम शब्द, कुठल्याही भाषेत असलेला राम शब्द कुठून आला? जिथे मन रमते, रम पासून धातू झाला राम. अबोधत, जो जाणतो, बुध पासून झाला बुद्ध. चार्वाक, ज्याची वाणी सुंदर आहे असा चार्वाक. आणि जी सतत पुढे जाते ती गंगा. अशा प्रकारे काय असतात? शब्द तयार होत असतात. मग अनेक शब्दकोशांमधले अनेक शब्द तिथे आले, प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की प्रत्येक शब्दासाठी पर्यायी शब्द सुद्धा असतो. मग सरस्वतीने पुन्हा सांगितलं की पर्यायी शब्द त्याचा मूळ अर्थ तुम्ही त्याच्यावरही विचार करा. वृक्ष याच्यासाठी आता पर्यायी शब्द कोणते कोणते आहे? पादप आहे, महिरूह आहे, शाखी आहे. पण कसं तयार झालं? पादप जो पायांनी म्हणजे मुळांनी पाणी पितो म्हणून तो पादप. जो काय करतो? जमिनीवर उगवतो, वाढतो, तो महिरूह. ज्याला शाखा म्हणजे फांद्या असतात तो शाखी. असं सगळे लक्षणांनी, त्याची जी लक्षणं आहे त्या लक्षणांनी युक्त असे पर्यायी शब्द असतात. कारण शब्द हे कसे आहे? शक्ती स्वरूप आहे. मग त्यांनी सर्व भाषांनी म्हटलं की हे सगळे शब्द तर आमच्याही भाषेत आहे. मग सरस्वती देवी म्हणाली की हो, तुम्ही तुमच्या भाषांमध्ये असलेलं समान सूत्र कोणतं ते तुम्ही ओळखावं. आणि मग मात्र त्याच वेळी काय घडलं की एका मांजराच्या मागे धावणारा एक कुत्रा तिथे आला. ते पाहून मराठी भाषेने मांजर म्हटलं, बांगला भाषांनी बिराल म्हटलं, गुजरातीने बिलाडी, हिंदी भाषेने बिल्ली आणि कुत्र्याला पाहून कोंकणी भाषेने सुने, बांगला भाषेने कुकुर, तेलुगू भाषेने कुक्का असे शब्द म्हटले. त्याचप्रमाणे त्यांच्या अमरकोशातले शब्दही त्यांच्या तोंडून निघाले. मग आता या सर्व स्वतःच्या शब्दांमध्ये, त्या पर्यायी शब्दांमध्ये साम्य पाहून या सर्व भाषा अतिशय आश्चर्यचकित झाल्या. आणि मग सरस्वतीने समजून सांगितलं की पहा, थोडासा विचार करा. कारण संस्कृत सोडून इतर भाषांमध्ये जे शब्द आलेले आहेत त्याच्यात काय दिसतं? कुठे त्या वर्णाचा क्रम बदललेला आहे, कुठे काही वर्ण लुप्त झालेले आहे, काही नवीन आलेले आहे, तर काहींमध्ये काही समान सूत्र जसंच्या तसं आपल्याला दिसतं. मग सरस्वती त्या विचारमग्न झालेल्या भाषांना म्हणाली की निरुक्तकार जे यास्काचार्य आहे त्यांनी आपल्या निरुक्त ग्रंथात सांगितलेलं आहे की वर्णाचा आगम, वर्ण विपर्यय, त्याचप्रमाणे वर्ण विकार, वर्ण नाश आणि अतिशय अर्थाशी त्या धातूचा, अतिशय प्रगत अर्थाशी त्या धातूचा झालेला योग, या 5 गोष्टी काय आहे? यालाच निर्वचन असं म्हणतात. हे निर्वचनाचे 5 प्रकार आहे. मग आता इथे तुम्हाला काय करावं लागेल? प्रत्येकाचं त्या निर्वचनाचं प्रत्येकाचं स्पष्टीकरण सांगायचं. मग वर्णागम हे स्पष्टीकरण लिहायचं आहे तुम्हाला तिथे. वर्णागम म्हणजे नवीन वर्ण येणे. इथे आलंय वृवार, मूळ धातू आहे वार म्हणजे अडविणे, पण त्याच्यापासून झाला द्वार, याच्यात द काय झाला? हा नवीन वर्ण आला. कुठे वर्ण विपर्यय होतो म्हणजे वर्णाचा क्रम बदलतो. हिंस म्हणजे हिंसा करणे, ठार करणे, त्याच्यापासून आला सिंह. कसं? त्याच्यापासून झाला सिकता. यात काय झालेलं आहे? वर्णाचा विपर्यय. वर्ण विकार होतो म्हणजे त्या वर्णामध्ये बदल होतो, म्हणून द्योतीही, संस्कृत शब्द द्योतीही त्याच्यापासून झाला ज्योती. यष्टी त्याच्यापासून लठ्ठी आणि लाठी. तृष्णा पासून तन्हा किंवा तहान आणि सप्ताह पासून हप्ता असे हे शब्द वर्णविकार. वर्णनाश, काही काही ठिकाणी वर्णाचा नाश होतो. गमगत्वा, यात त्वा प्रत्यय लागताना मात्र म वर्णाचा काय झालेला आहे? नाश. आणि धातोः अर्थातिशयन योगः, वहच विवाह, प्रवाह, वाहनम, वाहकः, उद्वाहनम, कार्यवाह. एखादं उदाहरण द्यायचं. अशा प्रकारे काय सांगितलंय? यास्काचार्यांनी काय सांगितलंय की कुठलाही शब्द तयार होत असताना त्याच्यामध्ये काय होतात? हे 5
प्रकारचे बदल आपल्याला झालेले दिसतात, यालाच म्हटलं आहे निर्वचन. हे निर्वचनाचे काय आहे? 5 प्रकार आहे. मग निर्वचनाची आवश्यकता कशासाठी आहे? तर सरस्वतीने सांगितले की निशेषम वचनम, संपूर्ण शब्दाचं त्या वचन अर्थ म्हणजे निर्वचन. शब्दाचं मूळ तसंच त्याचा अर्थ, त्या शब्दाचं मूळ तयार झाला, त्याचं मूळ कुठे आणि त्याचा अर्थ याचं स्पष्टीकरण म्हणजे निर्वचन. हेच काय आहे? त्या निरुक्त या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय आहे. आणि मग भ्रमरसाठी असलेलं हे थोडक्यात सांगायचं. दोन्ही वाक्यामध्ये आलं तरी हेच लिहायचं आहे. दुसऱ्या वाक्यात त्यांनी आपली भारतीय भाषा स्थितानाम शब्दानाम निर्वचनम कर्तुम शक्यम, आधी त्यातही 5 प्रकार सांगायचे. आणि भारतीय भाषांचं निर्वचनम करणं शक्य आहे का? तर हो, ते सुद्धा शक्य. आणि मग त्याच्यावर त्यांनी भ्रमर शब्द सांगितला. त्या भ्रमर शब्दाचं तुम्ही लिहायचं. स्पष्टीकरणात थोडेसे तेवढेच बदल होतील. वैशिष्ट्यात मात्र काय लिहायचं आहे की संस्कृत ही सर्व भाषांची जननी आहे आणि संस्कृतात बऱ्याच म्हणजे संस्कृत शब्दांपासून बऱ्याच भाषांमध्ये शब्द तयार झालेले आहे. म्हणून संस्कृत ही जननी आहे, ती सर्वांना काय करणारी आहे? पोषक आहे. हे मात्र इथे अतिशय रोचकपणे स्पष्ट करून सांगितलेले आहे. सोदाहरण रोचकपणे दृष्टांतासह हे स्पष्ट करून सांगितलंय. हे काय त्याचं वैशिष्ट्य. म्हणजे संस्कृत ही भाषा सर्व भाषांची जननी आहे, ती सर्वांचं पोषण करणारी आहे. अनेक भाषांमध्ये अनेक शब्द संस्कृतातून आलेले आहे. हे सर्व भाषा संवाद या कथेतून, काल्पनिक कथेतून अगदी सहज स्पष्ट केलेला आहे. ठीक आहे ना. आणि काय सांगितलंय? दृष्टांत दिलेले आहे, उदाहरणात सोदाहरण स्पष्ट केलेलं आहे. हे त्याचं लिहायचं आहे वैशिष्ट्य. आता पहा, आपण पुढलं पाहू. उचितम कारणम चित्वा, वाक्याने पुनर्लिखत. उचित कारण निवडायचं आणि वाक्य पुन्हा लिहायचं आहे. शब्दानाम उपयोगा योग्य भवेत यतः, शब्दांचा उपयोग योग्य झाला पाहिजे, कारण शब्दा हा शक्ती स्वरूपा. शब्दरूपम भाषा या शरीरम, हे तर आहे, पण योग्य कारण काय आहे? शब्दा हा शक्ती स्वरूपा. संस्कृतेतर भाषा चकित चकिता अभवन यतः, संस्कृत शब्दानाम इतर भाषैहि च साम्यम वर्तते, म्हणून त्या काय झाल्या? अतिशय चकित झाल्या. सर्वाः भाषाः समानाः भवन्ति यतः भाषासु न क्वापि कापि ज्येष्ठा कनिष्ठा वा. हे योग्य कारण म्हणजे प्रत्येकाच्यात ब हे योग्य कारण आलेलं आहे. म्हणजे हा क्रम बदलू शकतो बरं परीक्षेत, खालचंच बरोबर आहे असं लक्षात ठेवायचं नाही, अर्थ लक्षात ठेवायचे. उचितम वाक्यांशम चित्वा वाक्यम पुनर्लिखत, योग्य वाक्यांश निवडून वाक्य पुन्हा लिहायचं आहे. सरस्वती भाषा हा अवदत, सरस्वती भाषा म्हणाली. भाषायाः शरीरम शब्दरूप आत्मा अर्थरूप, हे योग्य आहे. भाषेचं शरीर शब्दरूप हे भाषेचं शरीर आहे आणि अर्थरूप काय आहे? आत्मा आहे. निरुक्तम शब्दाना निर्मिते हे इतिहासम निशेषम कथयति, हेच योग्य कारण आहे. उचितम शब्दम चित्वा चतुष्कोणम पूरयत, पाठातून योग्य शब्द निवडायचे आणि या चौकोनात भरायचे आहे. मह्याहा रोहती इति, मही रूह. निरुक्त ग्रंथस्य कर्ता यास्काचार्यः, निरुक्त ग्रंथस्य प्रतिपाद्यः विषयः, त्याचा प्रतिपाद्य विषय, निरुक्ताचा प्रतिपाद्य विषय आहे निर्वचनम. काय लिहायचं आहे तिथे? निर्वचनम. पूर्ण वाक्येन उत्तरम लिखत, पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे. किम नाम भाषायाः आत्मा, अर्थरूपम नाम भाषायाः आत्मा. के शक्तिस्वरूपाः शब्दाः शक्तिस्वरूपाः. भाषायाः वैभवम किम, हे आपल्याला शोधायचं आहे. यात भाषेचं वैभव काय आहे? शब्दाना मूलार्थ प्रतिपादनम एव भाषायाः वैभवम अस्ति. काय आहे? शब्दाना मूलार्थ प्रतिपादनम एव भाषायाः वैभवम अस्ति. निर्वचनस्य कति विधाः सन्ति? निर्वचनस्य पंचविधाः सन्ति, 5 म्हणून पंच. निर्वचनम नाम किम,
शब्दानां मूलं तथा तेषाम् अर्थः एतयोः स्पष्टीकरणम्। शब्दानां मूलं तथा तेषाम् अर्थः एतयोः स्पष्टीकरणं नाम निर्वचनम्। के अर्थ प्रकाशकाः शब्दकोशाः अर्थ प्रकाशकाः। भ्रमरः इति शब्द कस्मात् धातोः आगतः। भ्रमरः इति शब्दः भ्रम धातोः आगतः। वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम असत्यम लिखत। सर्वाः भारतीय भाषाः देवीं पार्वतीं जगमुः। लगेच कळलं आपल्याला देवी सरस्वती आहे म्हणून काय आहे हे असत्यम। शब्द रूपम भाषायाः आत्मा असत्यम। शब्द रूप काय आहे हे भाषेचं शरीर आणि अर्थरूप आत्मा आहे म्हणून हे पण असत्यम। समानार्थक शब्दानां मूलार्थाः अपि चिंतनीयाः सत्यम। मराठी भाषा वदती बिराल असत्य। भास्कराचार्येण निरुक्त ग्रंथः लिखितः असत्य। सर्वेषां शब्दानां निर्वचनं भवितुम् अर्हति एव सत्य। लौकिक वैदिक संस्कृत शब्दानां निर्वचनं कर्तुं शक्यते सत्य। सगळं पुस्तकात आहेच हे पाहून घ्यायचं। रेखांकितं पदम आधृत्य प्रश्न निर्माणं कुरुत। ज्या लिंगातला वचनातला असेल त्याच्या तिथे काय लिहायचंय किम सर्वनामाची रूप आणि प्रश्नार्थक चिन्ह। भारतीय भाषा सरस्वतीं जगमुः। भाषा म्हणजे प्रथमा बहुवचन आहे म्हणून इथे लिहायचंय काहा। का के काहा स्त्रीलिंगी किम सर्वनामाचं प्रथमा बहुवचन प्रश्नार्थक चिन्ह म्हणून काहा सरस्वतीं जगमुः प्रश्नार्थक चिन्ह। भारते विराजमानाः सर्वाः भाषाः श्रेष्ठाः। कुत्र विराजमानाः सर्वाः भाषाः श्रेष्ठाः प्रश्नार्थक चिन्ह। शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः कीदृशाः काय पाहिजे कीदृशाः भवेयुः। भाषासु समानसूत्रं वर्तेते कासु काय पाहिजे इथे कासु समानसूत्रं वर्तते। अमरकोशात् ध्वनिः प्रस्फुरितः कस्मात् हे काय आहे पुल्लिंगी पंचमी एकवचन म्हणून कस्मात्। निरुक्तं शब्दानां निर्मितेः इतिहासं कथयति। निरुक्तं केषां निर्मितेः इतिहासं कथयति शब्दानां केषां। यूयं सर्वा भगिनीभावं भजध्वे भगिनीभावं किं भजध्वे। सर्वनाम स्थाने नाम आणि नाम स्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत। सर्वाः ताम उचुः या तामच्या ऐवजी सरस्वती म्हणून सरस्वतीं ताम सरस्वती। शब्दाः सर्वदा अर्थपूर्णाः भवेयुः। शब्दाः म्हणून इथे पाहिजे एते एषः एतौ एते शब्दाः एते पुल्लिंगी प्रथमा बहुवचन। अमरकोशात् इदमचं अस्मात् आणि भाषा याः म्हणून तत्चं तस्याः। यास्काचार्येण म्हणून तेन तत्चं काय करायचं इथे हे पाहिजे पुल्लिंगी तृतीया इथे पटकन पुल्लिंगी तृतीया। तेन निरुक्त ग्रंथे निरूपितम् अस्ति। भाषाः तां पप्रच्छुः सरस्वतीं। पुष्पाणि परितः भ्राम्यति एषः भ्रमरः एषः च्या ऐवजी भ्रमरः। विशेषण विशेषानां मेलनं कुरुत। विशेष आणि विशेषणाच्या जोड्या लावायच्या आहे म्हणून श्रेष्ठाः भाषाः कोशगताः शब्दाः यथोचितः उपयोगः चकितचकिताः भाषाः चकितचकिताः संस्कृतेतर भाषाः संस्कृतेतर भाषाः चकितचकिताः। विपर्यस्तः क्रमः लुप्ताः वर्णाः प्रतिपाद्यः विषयः आणि निःशेषम् इतिहासम्। संधि तालिकां पूरयत। धातोस्तदर्थातिशयेन धातोः
तत् अर्थातिशयेन. नंतर आहे योगस्तदुच्यते. या विसर्गाचा स होतो आणि याचा द होतो म्हणून योगस्तदुच्यते. पृथक्करणं कुरुत. आता इथे एक गुजराती शब्द बिलाडी दिलेला आहे, मराठी शब्द मांजर, संस्कृत शब्द मार्जारह, बांगला शब्द बिराल आणि हिंदी शब्द बिल्ली. आता तसंच इथे भ्रमरसाठी भोमोरा असमिया, मराठी भुंगा, मग तेलगू भ्रमरमू, त्याच्यात पाहून लिहिता येतं तुम्हाला, भअर उडिया, पंजाबी भरिंग आणि काश्मीरी बुमरो. हे तर सगळ्यांच्या लक्षात राहील. बुमरो बुमरो, श्यामरंग बुमरो म्हणजे हे तर काश्मीरी तर लक्षातच राहतं. ठीक आहे. हा सर्व भाषाभ्यास तुम्ही सोडवायचा आहे. संदर्भाचे स्पष्टीकरणाचं वाक्य एक कुठलंही पहिलंच लिहा, ते लिहून ठेवायचं आहे. हे सर्व मला वहीत लिहिलेलं दिसलं पाहिजे. यात काय समजत नाही, प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात की नाही लिहिता येत, ते सर्व त्या पुस्तकातच आहे त्याची उत्तरं. ठीक आहे ना. ती पहा, मी सांगितली आहे त्यातून शोधा आणि हे सगळं वहीमध्ये लिहा. ठीक आहे. आज मात्र आपण इथे थांबू. पुनः मिलामः.